ही अशी का काहीच रिॲक्ट नव्हतं गेली. हिराला आणि मला एकत्र बघून तिला डाऊट तर आला नसेल ना. आधीच त्या मामानं जावई बापू म्हणून घातलेल्या घोळामुळे डाऊटफुल वातावरण झालंय. आली काय अनुराधा? बरं झालं आलीस. मी जरा बाहेर जाऊन येतो. पण आता कुठं निघालायचा? हे विद्यार्थी सहायता मंडळासाठी कुठं डोनेशन मिळतं का बघतो. आलोच मी, तू थांब. आलोच. अहो पण भाऊ आता तुम्ही भाऊ 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 काय होतंय? काय होतंय तुम्हाला? या इकडे इकडे बसा आधी. या केतन बस बसा तुम्ही. केतन भाऊ 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 काय झालं? अरे बघ केतन भाऊ केतन डॉक्टरना फोन लाव. दिप्पे बघायलास का पाणी गेलं पटकन. भाऊ केतन डॉक्टरना फोन लाव आधी. आधी डॉक्टरना फोन लाव. हा हा नको. ठीक आहे. हे घ्या. भाऊ पाणी घे. भाऊ पाणी घ्या भाऊ. सावकाश. भाऊ हळू. भाऊ बोलतो की डॉक्टर्सनी. नको, मी ठीक आहे. भाऊ अहो झेपत नाही तर कशाला बाहेर जायचं? भाऊ हे झोळे घेऊन कुठे निघालेत? भाऊ तुम्ही कशा पायी उगाच स्वतःला एवढा त्रास करून घेताय? अनुराधा, शाळेसाठी हे करणं गरजेचं आहे. जेव्हा अंगात रग होती तेव्हा मेहनत करून कष्ट करून देणग्या मिळवलेल्याच आहेत की शाळा वाचवलेली आहे. आता खरं हे करायची गरज आहे. मनात खूप आहे, शरीर साथ देत नाही. कळतंय ना? मग गपचूप घरात बसा की. अहो सुखानं तुम्ही पण जगा आणि आम्हाला पण जगू द्या. दिप्पे दिप्पे तुझा तोंडाचा पट्टा आहे की नाही जरा कमी चालव. ज्यांना तोंड कमी चालवायला सांगायला पाहिजे ना त्यांना तुम्ही काहीच बोलू नका. मलाच सांगा तोंड कमी चालव म्हणून. भाऊ जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे आणि नका काळजी करू. काहीतरी मार्ग निघालच की. कसं आहे, असं हातावर हात धरून बसता येणार नाही. काहीतरी तर हातपाय हलवायला लागतील. जो चालण्याचा प्रयत्न करतो त्याला आपोआप मार्ग सापडतो. चालणारच नाही त्याला कुठली वाट गावणार. मगाशी धैर्य म्हणलेले की मी हाय, ऍडमिशनचं करतो. खरं ते करणार काय आहेत भावना सांगू काय?
पण नको, भाऊ पुन्हा चिडले म्हणजे, आणि त्या रागातनं त्यांनी धैर्यांचा पुन्हा अपमान केला तर? नाही, मला नकोय ते आता. काय करू काय कळत नाही. सावी, आता हिची समजूत कशी काढू? सावी काकू, अगं काय झालं? तुझे डोळे का लाल दिसतायत? रडतीस का तू? कोण काय बोललं तुला? सावी काकू तू आली का नाहीस? मी किती आर्या, वहिनी हो, अहो काय झालं? आर्या काय म्हणते? कुठं बोलवत होती ती मला? सावी काकू ते अगं कुठं नाही, ते सकाळपासून तिने तुला पाहिलं नाही ना, म्हणून असं म्हणत होते. तू जा, जाऊन फ्रेश होऊन घे. अहो पण आलोच आम्ही. चल बा वहिनी, आर्या, आजीने काय सांगितलं विसरलीस का तू? सांग, काकूला काहीच सांगायचं नाहीये. अहो मी काय सांगतोय एकदम. तिला नक्कीच काहीतरी डाऊट आला, त्यामुळेच तर काहीच न बोलता अशी निघून गेली. सावी, 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 हाऊ एकदा ऐका तरी मी काय म्हणतोय ते. सावी, मी रस्त्याने येत होतो, येता येता मला इरा दिसली म्हणून तिला सोबत घेऊन आलो. झालं तुमचं? अजून काय बोलायचंय तुम्हाला? वा बाजूला. सावी, अहो काय करतोय मला माहितीये, जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून मी बघते, इराला माझ्यापासून काहीतरी प्रॉब्लेम आहे. सतत ती जेलस फील करत असते, माझ्यासोबत स्पर्धा करायचं बघते, आणि तिच्या अशा वागण्यानं मला लई काय काय प्रश्न पडले. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही गाडीतून एकत्र आला म्हणजे मी तुमच्यावर डाऊट घेईन. आणि ना कधी तुम्हाला जाब विचार. खरं बोलताय तुम्ही? तुम्हाला डाऊट आहे? नाही नाही, मग खरंच बोलते. हा, थँक गॉड तुम्ही चिडला नाहीत माझ्यावर. थांबा, लगेच देवाचे आभार मानू नका. खरं तुम्ही आज जे माझ्यासाठी केलं ती लई मोठी गोष्ट आहे, आणि मला त्याच आनंदात राहायचंय. खरंच आज आईला इतक्या दिवसांनी भेटून तिच्यासोबत वेळ घालवून खरंच लय भारी वाटलं. सावी, माझं प्रेम आहे तुमच्यावर, आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी मी काही करू शकतो. तुम्ही बघाच फक्त, उद्या भाऊंसमोर असलेला प्रॉब्लेम सुद्धा मी कसा सॉल्व्ह करतो ते. नेमकं काय करणार आहात तुम्ही?
कळेल की. नाही, आत्ताच सांगा. रुको जरा, सब्र करो, क्योंकि सब्र का फल मीठा होता है. आणि ते सगळं जाऊ द्या. तुम्ही आता मगाशी असं का म्हणालात की इतक्यात देवाचे आभार मानू नका म्हणून? बरं झालं आठवण करून दिली. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. अभी हो, आता काय झालं? आणि मगापासून मला एवढं इग्नोर करताय ते का? त्याच्या मागे पण कारण आहे. कारण तुम्ही एक चूक केली. चूक? कुठली? सांगते ना. फोन द्या तुमचा. द्या. अरे किती खुश होते ना माझ्यासोबत. पण ही सावी आम्हाला कधीच आनंदाने जगू देत नाही. शेवटी का होईना कडमडलीच आमच्यामध्ये. ही उगीच काही बोलत नसेल ना माझ्या धैर्यांना. पण हे मला कसं कळणार? काय करू मी? करू काही कळत नाहीये. काय करू? मेसेज करते. पासवर्ड सांग. सांगा. कशाला? म्हणजे मी ओपन करून देतो ना. नाही, तुम्ही नाही ओपन करायचं, मी ओपन करणार. तसं पण तुमची बायको आहे. मला फोनचा पासवर्ड माहितीच असायला पाहिजे. सांगा. काय करणार आहे ही मोबाईल घेऊन? काय करू आता? सांगा की, पासवर्ड सांगायला एवढा वेळ लागतोय? काय झालं? सावीला काही कळलंय का? बापरे, हो बायकोनं नुसता फोनचा पासवर्ड काय मागितला? तुमच्या तर चेहऱ्यावरचा रंग उडालाय. बाकी काय बघणार नव्हते मी. मला फक्त तुमचा कॉलॉग तुम्हालाच दाखवायचा होता. बाकी काही बघण्यासारखं आहे पण नाही तर, आणि लपवण्यासारखं तर अजिबातच नाही. असं का? मग पासवर्ड सांगा की. ठीक आहे, आणि एक काम करा, तुमची बर्थडे टाईप करून बघा. बघा बघा. अरे बाप रे, जादूच झाली की. तुमची बर्थडे टाईप केल्यानंतर माझा फोन अनलॉक झाला. बाप रे.
अच्छा, म्हणजे माझी बर्थडे तुमच्या फोनचा पासवर्ड आहे का? हा. असो, मला काहीतरी दाखवायचंय तुम्हाला. हे बघा. हे का दाखवताय मला? हे जे लाल रंगातले नंबर आहेत ना, त्याला मिस कॉल म्हणतात. हं? आणि मिस कॉल म्हणजे काय? आपण जो फोन उचलत नाही त्याला मिस कॉल म्हणतात. बघा, केवढे मिस कॉल दिलेत मी. मी किती फोन करत होते तुम्हाला, तुम्ही माझा फोन का उचलत नव्हता? ते मी ड्राईव्ह करत होतो ना. पण एवढे कॉल का केलेत तुम्ही? सावी, हो, एवढे कॉल का करत होता? काही नाही, असंच. सावी, सांगा मला, एवढे कॉल का केलेत तुम्ही? गाडीबद्दल विचारू का नको? नाहीतर विचारल्यावर परत म्हणायचे कशाला जास्त विचार करते. असं मनात काही ठेवू नका, बिंदास बोला. आधी इथं बसा 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 बसा. हं, चला सांगा मला, काय एवढे कॉल केलेत तुम्ही? ते मी आणि आई मार्केटमध्ये होतो तेव्हा आपली गाडी मला दिसली. लय फास्ट मध्ये होती ती आणि पुढे जाऊन अचानक थांबली. गाडीमध्ये कोण आहे ते बघायला मी गेले तर मी बघायच्या आधीच गाडी तिथनं निघाली होती. अच्छा, पण नेमकं काय सांगायचंय तुम्हाला ते सांगा की. एवढंच? सावी, तुम्ही उगाच एवढा विचार करत बसलाय. अहो, घरातलं कोणीतरी असेल, नाहीतर ड्रायव्हर असेल. असेल ड्रायव्हर, पण माहित नाही, मला काहीतरी गडबड वाटत होती. म्हणजे निगेटिव्ह वाईब्स आले होते जरा, म्हणून. सावी, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ना ओव्हर थिंक करायची सवय लागली, बाकी दुसरं काही नाही. आणि गाडी कुठे बघितली? मार्केटमध्ये ना. घरातलं कोणीतरी दसऱ्याची खरेदी करायला गेलं असेल, एवढं काय त्यात. आणि घाई असेल म्हणून फास्ट जात असेल. तसंही मोजुमदारांच्या गाड्यांना हळू चालायची सवय नाही. खूपच विचार करत बसलाय तर. धैर्य, आई कशाला आवाज देते? चला जाऊन बघूया. हा, मी आले. हा. नशीब चांगलंय म्हणून वाचलो आणि इराचं प्रकरण थोडक्यात निभावलं. पण यापुढं असं गाफील राहून नाही चालायचं. आई, काही काम आहे का? कशाला बोलवलंस? दसरा आलाय उद्यावर, तयारी कुठपर्यंत आली? म्हणजे घरची नाही, पण बाहेरचं काय? प्रेसवाल्यांना बोलवलंय?
त्यांच्या गिफ्टचं काय? आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळी कामं डन झाली. आणि आपलं नवीन इन्स्टिट्यूट चालू होते, त्याच्या सजावटीचं काय? कुणाला सांगितलं की नाही अजून? हो सगळं झालंय. बरं आता सगळे इथं जमलेच आहे तर एक गोष्ट सांगायची होती मला. उद्या तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे. टेन्शन घेऊ नका, सरप्राईज आनंदाचंच आहे. इरा, पूजेच्या तयारीचं काय? गुरुजींना निरोप दिलास का? आणि प्रसाद कोण बनवणार? हो आत्या, करतेच आहे मी सगळं, पण बघा ना मला मदत करायला कोणीच नाहीये. म्हणजे सगळ्या कामांचा लोड माझ्या एकटीवर पडतोय. इथे मी राब राब राबते आणि बाकीचे मस्त मज्जा मारत फिरतायत बाहेर. इरा, अगं तुला काय मदत पाहिजे असेल तर सांग मला, मी करते तुला मदत. बरं, बाकीचं मी करते सगळं. तू एक काम कर, सगळ्यांसाठी पूजेचा जो महाप्रसाद आहे त्याची जबाबदारी तू घे. चल करेन मी. बघ आत्ता हो म्हणतेस, पण उद्या आईन टायमावर काही गोळ घालू नकोस. नाही, असं काही नाही होणार. करूयात आपण.
धैर्य मुजुमदार, तू आमच्यापेक्षा किती वेगळा आहेस. तुझं बायकोवर किती प्रेम आहे हे सारखं दाखवायचं असतं ना तुला. आता तुझी सगळी नाटके बाहेर काढतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, सगळा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे. मला काहीही गडबड नकोय. आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अख्ख्या कोल्हापुराच्या लक्षात राहील असा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचं माहित नाही, पण सावीला तुझं सगळं समजण्याचा कार्यक्रम तुझ्या लक्षात राहील हे नक्की. धैर्य, मला वाटतं आपण जे आता गिफ्ट आणलेत ते एकदा चेक करूयात का? मी घेऊन येते. जा जा बाई जा, लवकर जा. मोठ्याच्या मोठं गिफ्ट तुझी वाट बघताय. धैर्य पण ना असं कुठेही डॉक्युमेंट्स टाकतात आणि मग शोधत बसतात. सावीने फोटो बघितले असतीलच. हॅलो हॅलो, आई, अगं एवढ्या रात्री फोन केलायस? सगळं ठीक आहे ना? सावे, अगं भाऊना भाऊंना काय? आई, नाही, काही झालं नाही. तुला माहितीये त्यांना आजकाल बीपीची गोळी घ्यायला विसरतात. आज सकाळी पण गोळी घ्यायला विसरले आणि मग या सगळ्या टेन्शनमुळे त्यांना चक्कर आले. मला लई काळजी वाटायला लागली सावे.
अगं ते धैर्य म्हणाले होते ना की ती काहीतरी मदत करतील म्हणून. पण खरं सांगू तुला, ती जर काही मदत करायला गेली आणि त्यापायी त्यांना जर काही वाईट साईट ऐकून घ्यावं लागलं तर त्याची पण लई भीती वाटते मला. आणि ते नकोय. मला तर काय करावं तेच कळत नाहीये. ते टेन्शन येते बघ. सावी, हो अहो एवढं टेन्शन मध्ये कोणाशी बोलताय? आईचा फोन आहे. भाऊंना टेन्शनमुळे चक्कर आली. लय काळजी ते. आणा इकडे. हॅलो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्या दसरा आहे आणि दसरा म्हणजे आनंदाचा सण. उद्या याच दसऱ्यात तुमचं सगळं टेन्शन, तुमची चिंता सगळ्यांचं दहन करून टाकूया. फक्त तुम्ही एक काम करा. उद्या ऍडमिशनची कामं झाल्यानंतर मी जो पत्ता देतोय त्या पत्त्यावर भाऊंना पाठवा. उद्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आजोबा आणि नातीमधले सगळे रुसवे फुगवे गैरसमज दूर करून टाकूया. खरं कसं शक्य आहे ते? तुम्हाला तर माहिती आहे ना भाऊ, तिकडे जर काय आणि आई 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 हे बघा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? बाई. झालं तर विश्वासावर तर अख्खं जग चालतंय. आता हा माझ्यावरचा विश्वास जराही कमी होऊ देऊ नका. आणि फक्त मी सांगतोय म्हणून भाऊंना त्या पत्त्यावर पाठवा. उद्या सगळ्या वाईटाचं दहन होऊन फक्त आनंद आणि प्रेमच उरलं. ठीक आहे. धैर्य नक्की काय करणार आहे उद्या?